नमस्कार. आपली जमीन खरं तर आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पण काय होतं जेव्हा तिची ताकदच कमी व्हायला लागते? आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की चांगल्या शेतीसाठी जमिनीचं आरोग्य पुन्हा कसं मिळवायचं. तुम्हाला पण असा अनुभव येतोय का की अहो खर्च तर वाढतच चाललाय, मेहनतही वाढतेय, पण उत्पादन ते मात्र पूर्वीसारखं मिळत नाहीये. 10-15 वर्षांपूर्वी जे पीक निघायचं ते आता का निघत नाहीये? काय होतंय नक्की? खरं तर या समस्येचं मूळ पिकामध्ये नाहीये, ते आहे आपल्या पायाखालच्या जमिनीत. तिची ताकदच, तिचं आरोग्यच दिवसेंदिवस खालावत चाललंय. चला जरा खोलवर जाऊन पाहूया की असं नक्की का होतंय. तज्ज्ञ सांगतात की नकळतपणे आपल्याच काही सवयी जमिनीच्या मुळावर उठल्या आहेत. जसं की रासायनिक खतांचा बेसुमार वापर, सेंद्रिय खतांकडे पूर्ण दुर्लक्ष, दरवर्षी तेच पीक घेणं, माती परीक्षण करायचा कंटाळा करणं आणि गरज नसताना उगाचं जमीन नांगरणं. या सगळ्यामुळे काय होतं तर जमिनीतील जी खरी जीवसृष्टी आहे तीच नष्ट होते. मग प्रश्न येतो की ही बिघडलेली परिस्थिती सुधारायची कशी. यासाठी आपल्याला जमिनीत लपलेली दोन मोठी रहस्य समजून घ्यावी लागतील. यातली पहिली किल्ली आहे पीएच आणि दुसरी आहे सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन. तर हा पीएच म्हणजे नेमकं काय? अहो सोप्या भाषेत सांगायचं तर हा जमिनीतल्या पोषक तत्वांचा एक गेटकीपर आहे. तोच ठरवतो की झाडाला काय खायला द्यायचं आणि काय नाही. आता बघा, बहुतेक पिकांसाठी ना 6.5 ते 7 हा पीएच एकदम उत्तम. का? कारण ह्याच रेंजमध्ये जमिनीतली सगळी आवश्यक अन्नद्रव्य झाडाला अगदी सहज मिळतात. यालाच शास्त्रज्ञ म्हणतात न्यूट्रिएंट लॉकआउट. म्हणजे जरा विचार करा, तुमच्यासमोर 56 भोग ठेवले आहेत, पण तुमच्या तोंडाला कुलूप लावले. जमिनीचा पीएच बिघडला की पिकांची अवस्था अगदी अशीच होते. तुम्ही कितीही खतं टाका, ती पिकाला मिळतच नाहीत. आणि हे बघा, इथे किती स्पष्ट दिसतंय. जर जमीन जास्त आम्लयुक्त झाली तर स्फुरद, कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखी महत्त्वाची अन्नद्रव्य पिकाला घेताच येत नाहीत. आणि याउलट जमीन जर अल्कधर्मी झाली तर लोह, मॅग्नीज, तांबे, जस्त हे सगळं असून अडचण नसून खोळंबा, म्हणजे सगळा खर्च पाण्यात. आता वळूया दुसऱ्या रहस्याकडे. पीएच जितका महत्त्वाचा आहे तितकाच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे जमिनीचा खरा प्राण, आणि तो म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन. हेच तर जमिनीला जिवंत ठेवतं. पण सगळ्यात धक्कादायक आणि चिंताजनक गोष्ट काय आहे माहितीये? आपल्या देशातल्या बहुतांश जमिनींमध्ये हे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण धोक्याच्या पातळीखाली गेलंय. म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी. खरं तर चांगल्या जमिनीसाठी हे प्रमाण 1% वर असायला हवं. कारण हेच जमिनीतील आपल्या मदतनीसांचं मुख्य अन्न आहे. कोण आहेत हे मदतनीस? हे दुसरे तिसरे कोणी नसून जमिनीत राहणारे कोट्यावधी सूक्ष्म जीव आहेत. एक असं अदृश्य जग जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपल्या शेतीचं खरं इंजिन चालवतं. आणि इथेच एक खूप मूलभूत गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण जी काही रासायनिक खतं म्हणजे डीएपी, युरिया शेतात टाकतो ना, ती पिकं थेट खाऊ शकत नाहीत. त्यांना मदतीची गरज असते. हे अगदी आपल्या जेवणासारखं आहे. आपण म्हणजे शेतकरी जमिनीत कच्चं अन्न टाकतो, मग जमिनीतील सूक्ष्मजीव ते अन्न शिजवण्याचं काम करतात आणि मगच पिकांना ते तयार जेवण म्हणजे पोषक तत्व मिळतात. ही एक सोपी पण खूप छान उपमा आहे. जसं आपल्या घरात बायका कच्च्या धान्यापासून भाकरी किंवा पोळी बनवतात, अगदी तसंच काम हे जीवाणू खतांचं करतात. पिकांसाठी तयार जेवण बनवतात. म्हणजे या सूक्ष्मजीवांशिवाय आपली सगळी महागडी खतं फुकट आहेत. तर मग या सगळ्यावर उपाय काय? आपल्या जमिनीला पुन्हा जिवंत कसं करायचं? चला, यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेला एक अतिशय सोपा 5 कलमी कार्यक्रम पाहूया. तर मग करायचंय काय? बघा, या 5 सोप्या पायऱ्या आहेत ज्या तुमची जमीन पुन्हा सुपीक करू शकतात. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, दर 1-2 वर्षांनी मातीचं परीक्षण करून घ्या. दुसरं, जमिनीचा पीएच बॅलन्स करा. तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, सेंद्रिय कर्ब वाढवा. चौथं, जमिनीला तिचे मदतनीस म्हणजे जीवाणू परत देण्यासाठी जैविक खतं वापरा. आणि 5वं, पिकांची फेरपालट करत राहा. खरं सांगायचं तर हे 5 स्तंभच तुमच्या शेतीचा पाया एकदम मजबूत करतील. आत्ता सेंद्रिय कर्ब वाढवणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये. साधं आहे. पिकांचे अवशेष म्हणजे पेंढा किंवा पालापाचोळा न जाळता रोटावेटरनी जमिनीत गाडून टाका. शेणखतं, गांडूळ खतं वापरा. ताग किंवा धैंच्यासारखी हिरवळीची खतं घ्या आणि आपल्या पीक पद्धतीत कडधान्यांना जागा द्या. जमिनीला तिचं अन्न परत द्या. बस.
आणि हो, त्याचबरोबर जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढवण्यासाठी PSP, ॲझोटोबॅक्टर आणि मायकोरायझा यांसारख्या जैविक खतांचा वापर करा. हे अगदी कमी खर्चातले नैसर्गिक उपाय आहेत जे तुमच्या पिकांना वर्षभर न थकता अन्न पुरवत राहतात. ह्या सगळ्या गोष्टींमधून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे आपल्याला जमिनीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायला हवा. एक गोष्ट लक्षात घ्या, आपली जमीन म्हणजे फक्त माती नाहीये, ती एक जिवंत गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचं आरोग्य जपण्यातच आपलं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. आता खरा प्रश्न हा आहे की या जिवंत गुंतवणुकीची काळजी कशी घेतली जाणार?